तुम्ही सुद्धा नाराजी व्यक्त केली. पुढचं धोरण आणि पाऊल काय असेल तुमचं? खरं तर गेले अनेक महिने जेव्हा पक्षाला कुणी नव्हतं तेव्हापासून मी या माढा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची जुळवाजुळव केली, सर्वांना एकत्र केलं. परंतु ऐनवेळी काही पक्षप्रवेश झाल्यानंतर निष्ठावंतांचा विचार होत नाही, या दृष्टीने यामुळे सर्वच जण व्यथित झाले. माझ्याबरोबर सर्वच कार्यकर्त्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. मी सुद्धा वैयक्तिक या दृष्टीनं प्रचंड व्यथित झालो, कारण किमान एखादा उमेदवार निवडताना पक्षातील निष्ठावंत लोकांना विचारात घेणं अपेक्षित होतं. तसं झालेलं मला दिसलं नाही. त्यामुळं मी माझी नाराजी व्यक्त केली आणि खरं तर आज देश अडचणीत असताना, पक्षीय निवडणूक होत असताना साहेबांनी निष्ठावंत विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करायला पाहिजे होता. परंतु कुठंतरी ऐनवेळी कोणी प्रवेश केला म्हणून फक्त इलेक्ट्रोल मेरिटचा विचार करून जर निष्ठावंतांना बगल दिली तर नक्कीच छोट्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होईल. मोठे लोक गेले तेव्हा लोक एवढे चिडले नव्हते, परंतु जेव्हा छोटे छोटे सामान्य लोक मायासारखी जर पक्ष सोडायला लागली किंवा पक्षावर नाराज झाली तर नक्कीच या पक्षाला फरक पडेल असं मला वाटतं. म्हणजे भाषणातून मगाशी तुम्ही म्हणाला की जनतेतून तरी नाहीतर मग पक्षातून जर मिळालं नाही तर जनतेतून तुम्ही उभं राहणार आहे. काय नेमकं तुमचं पुढचं हे राहणार? तुम्ही एक लक्षात घ्या की पहिल्यांदा भाजपनं जेव्हा तिकीट डिक्लेअर केलं तेव्हा भाजपचं तिकीट डिक्लेअर करत असताना त्यांनी 4-5 आमदारांचा विचार घेतला, परंतु सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वे काय म्हणतो याला अजिबात किंमत दिली नाही. राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचं तिकीटसुद्धा अजून डिक्लेअर झालेलं नाही, पण ज्या माध्यमातून चर्चा चालू आहेत त्यावरून असं दिसतं की ज्या व्यक्तीला तिकीट डिक्लेअर होणार आहे त्यांना डिक्लेअर करण्यापूर्वी पक्षानं कुठल्याही या सामान्य जनतेचा काय विचार आहे याकडे किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार घेण्यावर लक्ष दिलं नाही. याचा अर्थ दोन्ही पक्षांनी तिकीट हे ह्या सेंट्रलाइज पद्धतीनं डिक्लेअर करतायत आणि पक्षीय संघटनेचा किंवा जनतेचा विचार होत नाही. त्यामुळे जनता विरुद्ध नेते अशी ही लढाई होऊ शकते. त्यामुळे जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून सुद्धा मी या लढाईत उतरू शकतो असं एकंदरीत तरी चित्र तयार झालं आहे की जनतेला विचारात न घेता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विचार केलेला आहे असं मला वाटतं. वंचितकडून आता रमेश बारसकर आहेत. आपली ताकद पाहता उमेदवार वंचित बदलतील किंवा वंचित आपण वंचितमध्ये जाणार? नाही, असं कुठलीही माझी सध्या तरी विचार नाही वंचितमध्ये किंवा कोणत्याही इतर पक्षात जाण्याचा. परंतु माझी येणाऱ्या काळामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर मीटिंग होणार आहे. राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर सुद्धा माझी मीटिंग होणार आहे. त्या दोघांनी मला निमंत्रित केलेलं आहे. एकंदरीत या लोकसभेमध्ये लोकांचा मूड बघता लोकांना भाजपकडे जायचं नाही, पण लोकांना प्रस्थापितांकडे सुद्धा जायचं नाही असा जनतेचा मूड आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब निर्णय घेतील. मी त्या विषयावर बोलणार नाही की उमेदवाराचं ते काय करतील, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु मी एक सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांना नक्की जाणार आहे. त्यांनी मला बोलवलं आहे आणि राजू शेट्टी साहेबांना सुद्धा मी भेटणार आहे. दोघांचे आशीर्वाद घेणार आहे, दोघांचे विचार घेणार आहे आणि येणाऱ्या काळात बाबा काय करता येईल याविषयी चर्चा करू. खरं तर मतं विभाजित करणे हा माझा अजिबात उद्देश नाही. जोपर्यंत इलेक्ट्रोल मेरिट माझं पूर्ण होत नाही किंवा माझ्या मतांची बेरीज जिंकण्याइतपत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही विचार करणार नाही. आणि हे डिवायडेशन झालं तर ते उरलेल्या 2 उमेदवारांचं झालं असं म्हणू आपण. गेल्या वेळेस शरद पवार गटाकडून ज्यांनी म्हणजे बंड तुम्ही जे केलेलं आहे किंवा करणार आहात तुमच्या कार्यकर्त्यांसोबत, हे बंड थंड करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातील. तुम्ही माघार घ्याल का त्यावेळी? मुळात आमची नाराजी काय आहे हे जर पक्षाला खऱ्या अर्थानं कळालं तर त्या विषयावर पक्षाचं काय मत येतं हे बघितल्यानंतर पुढच्या गोष्टी ठरतील. कारण नाराजी ही आहे की कुणाला विचारातच घेतलं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते नक्कीच नाराज आहेत आणि या विषयावर पक्षाचं काय मत येतं तुम्हाला विचारणार नाहीच हे धोरण जर पक्षाचं असेल तर ज्या परिस्थितीत आज आहोत तीच परिस्थितीत पुढे जाऊ. सध्या तरी चित्र तसं आहे. लोकांची मागणी आहे. आपण बघू येणाऱ्या 2-4 दिवसात काय करायचं ते निर्णय घेऊ. शरद निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उल्लेख केला. मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचा आता निश्चित गृहीत धरलं जातं. त्या अनुषंगाने जर निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जर तुमच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीमधील पवार गटातील कोणत्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असतील तर आपण 100% आपण त्यांच्या पाठीशी राहिलो असतो. कारण माझ्याबरोबर अनेक जण मागणारे होते
असं नाही की अनेक जण तिकीट मागत होते, मी एकटाच नव्हतो, परंतु पक्षाचा उमेदवारच उभा नाही अशी परिस्थिती आता सध्या तरी आहे. गेल्या लोकसभेला शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाकडून मोहिते पाटील यांनी विरोध केला होता. तेच आता शरद पवार गटाकडे येत आहे. कुठेतरी निष्ठावंत डावलण्याचा प्रयत्न झाला असं होतं. आता काय मला समजत नाही खरं, ज्या व्यक्तींनी किंवा मोहिते पाटील साहेब मोठे आहेत त्यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद दाखवत नाही तोपर्यंत पक्षांना कळतच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की काय समजेना. म्हणजे जेव्हा मोहिते पाटलांनी बंड पुकारलं निशाण तेव्हा सगळे मंत्री त्यांच्या घरी येऊन बसले. म्हणजे जोपर्यंत तुम्ही म्हणजे शरद पवार साहेबांचा उमेदवार मागच्या वेळी पाडला मोहिते पाटलांनी, आता त्यांना उमेदवारी दिली, म्हणजे काहीतरी असं विचित्र केलंच पाहिजे का? म्हणजे निष्ठेनं पण पक्षावर राहिलं तर त्याला किंमत नाही का? काहीतरी असं वेगळं करावं आणि उलटपुलट केल्याशिवाय ह्या म्हणजे विचारवंताला किंमतच मिळणार नाही का? अशी परिस्थिती झाली आहे. म्हणजे अक्षरशः मनव्यथित आहे. बघू काय करायचं. देखील मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याचं सुरू आहे. तुम्ही मगाशी बोलून दाखवलं. शरद पवारांची ही मोठी चूक होईल का जर उमेदवारी त्यांना दिली तर? आता शरद पवारांचं आज एक स्टेटमेंट मी ऐकलं की खडसेंनं घेतली ती चूक झाली. मग कदाचित भविष्यात मोहिते पाटलांना घेतली ही पण चूक झाली असं म्हणले तर त्यात काय वावगं नाही, होऊ शकतं. परंतु मागच्या खरं तर हे जास्त व्यतीत होण्याचं मला एक वाईट वाटण्याचं कारण असं आहे, मागच्या एक 4-5 दिवसापूर्वी शरद पवार साहेबांच्या अनुषंगाने मीडियावर एक खबर चालू होती की साहेबांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की अकलूजकरांनी आणि फलटणकरांनी माड्याला कोण उमेदवार उभा करायचं ते ठरवावं. अकलूजकर हे भाजपमध्ये होते आणि फलटणकर हे अजितदादा गटामध्ये होते. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार साहेबांनी भाजप आणि अजितदादा गटाच्या नेत्यांना जर प्रस्थापित नेत्यांना दिले असतील तर आम्ही काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं खरं तर मन व्यथित झालं आहे. त्यांनी किमान हे म्हणलं असतं की त्या दोघांनी आणि राष्ट्रवादीमधल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मिळून याच्यावर निर्णय घ्यावा तरी चाललं असतं. पण आम्हाला आज तागायत ज्या उमेदवारांची उमेदवारी डिक्लेअर होणार आहे त्यांनीसुद्धा आम्हाला फोन करून विचारणा केली नाही. उद्या भविष्यात काय होणार आहे, त्यांच्या गाडीमध्ये बसून आमचेच विरोधक इथे येऊन त्यांचा प्रचार करणार आणि आम्ही फक्त सतरंजा उचलणार अशी परिस्थिती झाली. गेल्या लोकसभेला ज्यांनी विरोधक म्हणून काम पाहिलं, ज्यांना पाडायची म्हणून भूमिका घेतली, त्याच पद्धतीने आता तुम्ही ती भूमिका पार पाडताय का? नाही, कुणाला पाडायचा उद्देश नाही. जर यामध्ये आपल्याला निवडून येता येत असेल आणि जर आम्हाला भाजपचा पराभव करता येत असेल तरच या दृष्टीनं पुढं जाणं योग्य राहील. कारण फक्त स्वतःला राग येतोय म्हणून देश संकटात आणणं योग्य राहणार नाही असं मला वाटतंय. किंवा मला रागही नाही आहे, पण एक प्रकारचा अपमान कार्यकर्त्यांचा झाला आहे असं मला वाटतं. कार्यकर्त्याची समजूत कशा प्रकारे काढतात? बघू आपण परत एकदा भेटू का मी कार्यकर्त्यांशी तेव्हा ठरवू. माढा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने निर्जीव अवस्था माननीय शरद पवारच्या गटाला झाली होती. त्याला ऊर्जित अवस्था आणण्याचं काम माननीय अभयदादा जगताप यांनी केलं. हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे पवारसाहेबांची मी चूक काढणार नाही, पण पवारसाहेब जो निर्णय घेतील तो त्यांनी अभयदादाच्या बाजूने घ्यावा असं मला एक फलटणमधला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला वाटते. आणि पवारसाहेबांनी जर ही निर्णय नाही बदलला तर त्याची किंमत पवारसाहेबांना निश्चितपणे मोजावी लागेल. एवढं मात्र मी जबाबदारीने माझं मी वक्तव्य करतो. मी सुद्धा पवारसाहेबांची 35 वर्ष प्रामाणिकपणे काम करते. पवारसाहेबांनी सुद्धा सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला थोडंफार तरी मत विचारात घ्यावं. आज अभयदादांनी गेली 8 महिने इतका प्रामाणिक काम हाऊस टू हाऊस परत वाडी वस्तीवरती जाऊन तुतारी हे चिन्ह पोचवलं आणि संपूर्ण म्हणजे उमेदवार जाहीर नसतानासुद्धा माढा मतदारसंघात तुतारी सुसाट सुटलेली. हे ह्याचं एकमेव कारण, ह्याचं एकमेव श्रेय फक्त माननीय अभयदादा जगताप आणि माननीय पवारसाहेब आणि महाविकास आघाडीला देता येईल. पण एक कार्यकर्ता म्हणून माझी एक अपेक्षा असेल की पवारसाहेबांनी माननीय अभयदादा यांचा जरूर विचार करावा. एक प्रचंड मोठ्या प्रमाणात लाट आहे आणि त्याचा एक सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळेल आणि नवख्या कार्यकर्त्याला संधी मिळेल आणि या मान देशातल्या एक कार्यकर्त्याला संधी दिल्यावरती त्याचं सोनं होईल आणि संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात चांगला मेसेज जाईल. तरी पवारसाहेबांना माझी एक हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांनी अभयदादासारख्या कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणे विचार करावा. तुमचं नाव काय? दिलीप पवार. आता बोला. काय नेमकं आमचं मूळ गाव नांदवळ. पवारसाहेबांचं मूळ गाव नांदवळ. पवारसाहेब जेव्हा माड्यातून उभे राहिले होते तेव्हा नांदवळमध्ये प्रचाराचा नारळ प्रथम नांदवळमध्ये फोडला होता. त्यानंतर इतक्या जोरात 2-3-2.5 लाखाच्या मतदानं ते निवडून आले होते त्या फरकानं. आता आमची अशी परिस्थिती झाली, आम्ही राहिलो पवारसाहेबांच्या पाठीमागे
अजितदादा कुठल्या पक्षात गेले काय ते आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाही. पवारसाहेबांनी जे उमेदवार आमच्या इकडे डिक्लेअर केला होता थोडासा, म्हणजे आमच्या उत्तर कोरेगावमध्ये ह्यांची भेटीगाठी सगळीकडे झाल्यावर आम्हाला असं वाटलं की अभयदादांना तिकीट भेटेल किंवा अभयदादांचा विचार या क्षणी होईल. पण तसं काय अजून बी त्यांच्या मनात काय असेल काय सांगू शकत नाही. अजून त्यांचा विचार बदलावा या विचारानं आम्ही नांदवळकर सगळे त्या अभयदादांच्या पाठीमागे राहू एवढीच विनंती करतो आणि थांबतो.